सर्वांना माझा क्रांतिकारी जय लवजी. मी आनंद सुतार. आपणास माहितीच आहे की गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचे वर्गीकरणाचा विषय या ठिकाणी चालू आहे. 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला. अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करण्याचा स्वतंत्र अधिकार राज्यांना बहाल करण्यात आला. परंतु या ठिकाणी अधिकार बहाल करण्यात आल्यानंतर या ठिकाणी स्वातंत्र्य समिती स्थापन होत नव्हती. मातंग समाजाच्या वतीने रस्त्यावरती आंदोलन झाली. सभागृहामध्ये आमदार अमित गोरखे यांच्या रूपाने वेळोवेळी हिवाळी अधिवेशन असेल, पावसाळी अधिवेशन असेल, या अधिवेशनामध्ये अ ब क ड वर्गीकरणावर लवकरच समिती स्थापन करून तो अहवाल लागू करण्याविषयी या ठिकाणी सरकारला विचारणा झाली. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये अनंत बदल समिती स्थापन करण्यात आली आणि अनंत बदल समितीने या ठिकाणी अनुसूचित जातीमध्ये संशोधन करून या ठिकाणी अहवाल तयार करण्यात आला मित्रांनो. आणि तो अहवाल लवकरच सरकार या ठिकाणी खुला करून लागू करणार आहे. मित्रांनो, आपणास मला सांगायचे आहे, अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरणाचा हा लढा आजचा नसून गेल्या 20 ते 25 वर्षापासूनचा आहे. महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाचे नेते डॉक्टर बाबासाहेब गोपले यांनी ह्या लढ्याचा पुढाकार घेऊन खूप मोठ्या प्रमाणात आंदोलने केली. याचबरोबर हा लढा फक्त महाराष्ट्रात नसून भारतातील पंजाब असेल, हरियाणा असेल, तामिळनाडू असेल, या राज्यामध्ये देखील हा लढा लढला गेलेला आहे. मित्रांनो, अनुसूचित जाती अ ब क ड वर्गीकरणाची गरज काय आहे? अनुसूचित जाती अ ब क ड करण्याची गरज काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणाले होते की जोपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत आरक्षणाचा लाभ जात नाही तोपर्यंत त्या आरक्षणाचा काहीच फायदा नाही, काहीच उपयोग नाही. मित्रांनो, अशाच पद्धतीने अनुसूचित जातीमध्ये एकूण 59 जाती आहेत. परंतु 59 जातीपैकी मोजक्याच जातींना हा आरक्षणाचा लाभ मिळत असून ज्या काही या ठिकाणी 53-54 जाती आहेत, ह्या जातींना हा आरक्षणाचा अ देखील त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही विचार होते की शेवटच्या घटकापर्यंत आरक्षणाचा लाभ मिळावा व तो घटक देखील या ठिकाणी प्रगती, उन्नती, शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे येऊन आपलं अस्तित्व निर्माण करावं, डॉक्टर बाबासाहेबांची जी संकल्पना होती त्या संकल्पनेला अनुसरून या ठिकाणी अ ब क ड वर्गीकरणाचा विषय ठिकाणी महाराष्ट्रात होत असून मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व महाराष्ट्र सरकारला एक विनंती करणार आहे की लवकरात लवकर आपण अ ब क ड आरक्षण वर्गीकरणाचा अहवाल महाराष्ट्रात लागू करावा. हा अहवाल जोपर्यंत लागू होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं, मराठवाडा पाहिला, विदर्भ पाहिला, कोकण पाहिला, पश्चिम महाराष्ट्र पाहिला, या ठिकाणी मातंग, चर्मकार, ढोर, वाल्मिकी ज्या समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कचेरी असेल, तहसील कचेरी असेल, या ठिकाणी निवेदनं देण्यात आली, धरणे मोर्चे काढण्यात येत आहे. तरी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करत आहे की लवकरात लवकर अनुसूचित जातीमध्ये अ ब क ड जो काही वर्गीकरणाचा विषय आहे तो अहवाल लवकरात लवकर लागू करावा व अनुसूचित जातीतील 59 जातींना समान न्याय आपण द्याल ही आपणास अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण लवकरात लवकर हा अहवाल या ठिकाणी लागू करावा.